ते प्रत्ययाची कामे प्रत्यय विना भ्रमे लोकदंडक लोकदंड. संभ्रमे चालती प्राणी श्रीराम. दंडक ध्यानाचे लक्षण धरून बैसले अवलक्षण प्रमाण आणि अप्रमाण बाजारी नेणती श्रीराम. मिथ्या समाचार उठवती वाऊग्याच बोंबा घालिती माणूस आणि तांती अवघेची मिथ्या श्रीराम. कोणी एक ध्यानस्थ बैसला कोणी एक कवी त्याला मुकुट काढून माळ घाला म्हणजे बरे श्रीराम. मनाचे ते काय दुष्काळ जे आखुड कल्पिली माळ सांगते ऐकते केवळ मूर्ख जाणावे श्रीराम. प्रत्यक्ष कष्ट करावे न लगती दोरे फुले गुंफावी न लगती कल्पनेची माळ थिटी करीती काये निमित्य श्रीराम. बुद्धी विना प्राणी सकळ ते ते अवघेची बाष्कळ तया मूर्खासी खळखळ कोणे करावी श्रीराम. जेणे जैसा परमार्थ केला तैसाची पृथ्वीवरी दंडक चालिला साता पाचाचा बळावला साभिमान श्रीराम. प्रत्यय विन स्वाभिमान रोगी मारिले झाकून तेथे अवघाचे अनुमान ज्ञान कैचे श्रीराम. सर्व स्वाभिमान सांडावा प्रत्यय विवेक मांडावा माया पूर्व पक्ष खंडावा विवेक बळे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अखंड ध्यान निरूपण नाम समास 8वा. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. पिंडाचे पाहिले कौतुक शोधिला आत्मानात्म विवेक पिंड अनात्मा आत्मा एक सकळ करता श्रीराम. आत्म्यास अनन्यता बोलिली ते विकल्पे प्रत्ययाली आता पाहिजे समजली ब्रह्मांड रचना श्रीराम. आत्मानात्म विवेक पिंडी सारा सार विचार ब्रह्मांडी विवरो विवरो हे गोडी घेतली पाहिजे पिंड श्रीराम. कार्य ब्रह्मांड कारण याचे करावे विवरण हेची पुढे निरूपण बोलिले असे श्रीराम. असार म्हणजे नाशिवंत सार म्हणजे शाश्वत ज्यास होईल कल्पांत ते सार नव्हे श्रीराम. पृथ्वी जळापासून झाली पुढे ते जळी मिळाली जळाची उत्पत्ती वाढली तेजापासूनही श्रीराम. ते जळ तेज शोषिले महत्तेने आटोन गेले पुढे तेजची उरले सावकाश श्रीराम. तेज झाले वायोपासून वायो झडपी तया लागुनी तेज जाऊन दाटणी वायोचीच झाली श्रीराम. वायो गगनापासून झाला मागुता तेथेची विराला ऐसा कल्पांत बोलिला वेदांत शास्त्री श्रीराम. गुणमाया मूळमाया परब्रह्मी पावती लया ते परब्रह्म विवराया विवेक पाहिजे श्रीराम. सर्व उपाधींचा सेवट तेथे नाही दृश्य खटपट निर्गुण ब्रह्मगंध दाट सकळा ठाई श्रीराम. उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला माया त्यागे शाश्वताला ओळखावे श्रीराम. देव अंतरात्मा सगुण सगुणे पाहिजे निर्गुण निर्गुण ज्ञान विज्ञान होत असे श्रीराम. कल्पनेतीत जे निर्मळ तेथे नाही मायामळ मिथ्यत्वे दृश्य सकळ होत जाते श्रीराम. जे होते आणि सवेची जाते तेथे प्रत्यय असे ते होणे जाणे नाही ते विवेके ओळखावे श्रीराम. एक ज्ञान एक अज्ञान एक जाणावे विपरीत ज्ञान हे त्रिपुटी होते क्षीण तेची विज्ञान श्रीराम. वेदांत सिद्धांत धादांत याची पाहावी प्रचित निर्विकार सदोदित जेथे तेथे श्रीराम. ते ज्ञानदृष्टीने पाहावे पाहोन अनन्य राहावे मुख्य आत्मनिवेदन जाणावे याचे नाव श्रीराम. दृश्यास दिसते दृश्य मनास भासतो भास दृश्य भासातीत विनाश परब्रह्म ते श्रीराम. पाहो जाता दुरीच्या दुरी परब्रह्म सभा हे अंतरी अंतची नाही अनंत सरी कोणास द्यावी श्रीराम. चंचल ते स्थिरावेना निश्चय ते कदापि चळेना भाळे ते जाते गगना चळण नाही श्रीराम. जे विकारे वाडे मोडे तेथे शाश्वतता कैची घडे कल्पांत होताच बिघडे सकळ काही श्रीराम. जे अंतरीच भ्रमले माया संभ्रमे संभ्रमले तयास हे कैसे उकले अव्वाट चक्र श्रीराम. भिडेने व्यवहार निवडेना भिडेने सिद्धांत कळेना भिडेने देवा कळेना अंतर्यामी श्रीराम. वैद्याची प्रचित येईना आणि भिडई उल्लंघेना तरी मग रोगी वाचेना ऐसे जाणावे श्रीराम. जेणे राजा ओळखिला तो राव म्हणेना भलत्याला जेणे देव ओळखिला तो देवरूपी श्रीराम. जया समाहिकाची भिड ते काय बोलले द्वाड विचार पाता उघड सकळ काही श्रीराम. बीड माये ऐलीकडे परब्रह्म ते पहिलीकडे पहिलीकडे ऐलीकडे सदोदित श्रीराम. भ्रमे भलतेची करणे ऐसी नव्हे ती लक्षणे विवेकाची श्रीराम. खोटे अवघेची सांडावे खरे प्रत्यय ओळखावे माया त्यागे समजावे परब्रह्म श्रीराम. मायेचे जे लक्षण त्याची पुढे निरूपण सुचितपणे विवरण केले पाहिजे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शाश्वत निरूपण नाम समास 9वा.
श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. माया दिसे परी नासे, वस्तू न दिसे परी न नासे, माया सत्य वाटे परी मिथ्या असे निरंतर श्रीराम. करंटा पडोनी उताणा करी नाना परी, कल्पना परी ते काहीच घडेना तैसी माया श्रीराम. द्रव्य दारेचे स्वप्न वैभव, नाना वेळाचे हावभाव, क्षणिक वाटे परी माव तैसी माया श्रीराम. गगनी गंधर्व नगरे दिसता ती नाना प्रकारे, नाना रूपे नाना विकारे तैसी माया श्रीराम. लक्ष्मी राये विनोदाची, बोलता वाटे साची, मिथ्या प्रचित तेथीची तैसी माया श्रीराम. दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे, लोक म्हणती परी ते काटे, परी सर्वत्र राहटे तैसी माया श्रीराम. मेल्याचा महोत्सव करणे, सतीचे वैभव वाढवणे, मसनी जाऊन रुदन करणे तैसी माया श्रीराम. राखेसी म्हणती लक्ष्मी, दुसरी भारदोरी लक्ष्मी, तिसरी नाम मात्र लक्ष्मी तैसी माया श्रीराम. मुळी बाळ विधवा नारी, तिचे नाव जन्म सावित्री, कुबेर इड्डे घरोघरी तैसी माया श्रीराम. दश अवतारातील कृष्ण, उपदे जीर्ण वस्त्रांची तृष्णा, नदी नामे पियुष्णा तैसी नामे श्रीराम. बहुरूपातील रामदेव राव, ग्रामस्थान पुढे दाखवी हावभाव, कहा महाराज धुणून लाघव तैसी माया श्रीराम. देवारासे अन्नपूर्णा आणि गृही अन्नची, मिळेना नामे सरस्वती सिकेवना शुभावळो श्रीराम. शून्यास व्याघ्र नाम ठेविले, पुत्रास इंद्र नामे पाचारिले, कुरूप परियाळविल सुंदरायसे श्रीराम. मूर्ख नामे सकळ कळा, राशवी नामे कोकिळा, ना तरी डोळसेचा डोळा फुटका जैसा श्रीराम. मातांगीचे नाम तुळसी, व चर्मिकेचे नाम काशी, बोलती अतिशूद्रनिसी, भागीरथी ऐसे श्रीराम. सावली आणि अंधकार एक होता तेथीचा विचार, उगाची दिसे भास मात्र तैसी माया श्रीराम. श्रवण ओटे संधी करतळ, रवी रश्मे दिसती इंगळ, रम्य आरक्त कल्लोळ तैसी माया श्रीराम. भगवे वस्त्र देखता मनाला वाटे, अग्नाची लागला विवंचिता प्रत्ययाला तैसी माया श्रीराम. जळी चरण करांगुळे, आकुड लांबे किरकोळे, विपरीत कान दिसती जळे तैसी माया श्रीराम. भोवंडीने पृथ्वी कलथली, कामिणीने पिवळी झाली, सन्यपातस्था अनुभवली तैसी माया श्रीराम. कोणी एक पदार्थ विकार, उगाची दिसे भास मात्र, अनन्यास अन्य प्रकार तैसी माया श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे माया निरूपण नाम समास 10वा. श्रीराम समर्थ. श्रीराम दशक 14वा समाप्त. श्रीराम समर्थ. अस्ति मांसांची शरीरे, त्यात राहीजे जीवेश्वरे, नाना विकारी विकारे प्रवीण होईचे श्रीराम. घनवट पोचट स्वभावे, विवरो न जाणीजे जीवे, भावे न व्हावे आगवे जीव जाणे श्रीराम. एकी माग मागो घेणे, एका न मागताच देणे, प्रचितीने सुलक्षणे ओळखावी श्रीराम. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह राहो शोध घ्यावा परांतरांचा श्रीराम. जानवे हेवणकार झाले, ढिलेपणे हेवड झाले, नेमस्तपणे शोभले दृष्टी पुढे श्रीराम. तैसेची हे मना समन, विवेके जावे मिळून, ढिलेपणे अनुमान होत आहे श्रीराम. अनुमाने अनुमान वाढतो, भिडेने कार्यभाग नासतो, या कारणे प्रत्यय येतो आधी पहावा श्रीराम. दुसऱ्याचे जीवीचे कळेना, परांतरते जाणवेना, वश्य होती लोकनाना कोण्या प्रकारे श्रीराम. अकल सांडून परती लोक वश्य कर्ण करीती, अपूर्णपणे हळू पडती ठाई ठाई श्रीराम. जगदीशा हे जगदांतरी, चेटके करावी कोणावरी, जो कोणी विवेके विवरी तोची श्रेष्ठ श्रीराम. श्रेष्ठ कार्य करी, श्रेष्ठ कृत्रिम करी तो कनिष्ठ, कर्मानुसार प्राणी नष्ट अवघावले श्रीराम. राजे जाती राजपंथे, चोर जाती चोरपंथे, वेडे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे श्रीराम. मूर्खास वाटे मी शहाणा, परी तो वेडा दैन्यवाणा, नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे श्रीराम. जो जगदांतरे मिळाला तो जगदांतरची झाला, अरत्र परत्री तयाला काय उणे श्रीराम. बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिवीण माणूसकाचे, राज्य सांडून फुकाचे, भीक मागे जे श्रीराम. जे जेथे निर्माण झाले ते ते तयास मानले, अभिमान देऊन गोविले ठाई ठाई श्रीराम. अवघेची म्हणती आम्ही थोर, अवघेची म्हणती आम्ही सुंदर, अवघेची म्हणती आम्ही चतुर, भूमंडळी ऐसा विचार आणि तामना, कोणीच लहान म्हणाविना, जाणते आणि ती अनुमाना सकळ काही श्रीराम. आपुल्याला स्वाभिमाने लोक चालिले अनुमाने, परंतु हे विवेकाने पाहिले पाहिजे श्रीराम. लटिक्याचा स्वाभिमान घेणे, सत्य अवघेच सोडणे, मूर्खपणाची लक्षणे ते हे ऐसी श्रीराम. सत्याचा जो स्वाभिमान तो जाणावा, निराभिमान, न्याय अन्याय समान कदापि नव्हे श्रीराम. न्याये
म्हणजे तो शाश्वत, अन्याय म्हणजे तो शाश्वत, बाष्कळ आणि नेमस्त एक कैसा श्रीराम. एक उघड भाग्य भोगिती, एक तष्कर पळवणी जाती, एकांची प्रगट महंती, एकांची कानकोंडी आचार श्रीराम. विचारे विण जे जे करणे तो सीण, धूर्त आणि विचक्षणा तेची शोधावे श्रीराम. उदंड बाजारी मिळाले परिधूर्तची आळिले, धूर्तापासी काही न चले बाजाऱ्यांचे या श्रीराम. कारणे मुख्य मुख्य तयासी करावे सख्य, येणे करिता संख्य बाजारी मिळती श्रीराम. धूर्तासी धूर्तची आवडे, धूर्त धूर्तची पवाडे, उगेच हिंडता वेळे कार्य विण श्रीराम. धूर्तासी धूर्तपण कळले, तेणे मनास मन मिळाले, परी हे गुप्त रूपे केले पाहिजे सर्वई श्रीराम. समर्थांचे राखता मन, तेथे येती उदंड जन आणि सज्जन अर्जव करीती, श्रीराम. ओळखीने ओळखी साधावी, बुद्धीने बुद्धी बोधावी, नीती न्याये वाट रोधावी पाषांडाची श्रीराम. वेशधरा बावळा अंतरी असाव्या नाना कळा, सकट लोकांचा जिव्हाळा मोडू नये श्रीराम. निस्पृहाणी नित्य नूतन प्रत्ययाचे, ब्रह्मज्ञान प्रगट जाणता सज्जन दुर्लभ जगी श्रीराम. नाना जिनस पाठांतरे, निवती सकांची अंतरे, चंचलपणे तदनंतरे सकळा ठाई श्रीराम. एके ठाई बैसोन राहिला, तरी मग व्यापची बुडाला, सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी श्रीराम. भेट भेटो उरी राखणे, हे चातुर्याची लक्षणे, मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान पावे इति श्रीराम. श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चातुर्य लक्षण नाम समास पहिला. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड दाटली, लहान थोरे पालडती मनोविकारे क्षणक्षणा श्रीराम. जितुक्या मूर्ती तितुक्या प्रकृती, सारिख्या नसती आदी अंती, नेमची नाही पहावे किती काय म्हणोनी श्रीराम. कित्येक म्लेंच होऊन गेले, कित्येक फिरंगणात आटले, देश भाषणे रुधिले किती एक श्रीराम. महाराष्ट्र देश थोडा उरला, राजकारणे लोक रुधिला, अवकाश नाही जेवायाला उदंड कामे श्रीराम. कित्येक युद्ध प्रसंगी गुंतले, तेने गुणे उन्मत्त झाले, रात्रंदिवस करू लागले युद्ध चर्चा श्रीराम. उदिम्यास व्यासंग लागला, अवकाश नाहीसा झाला, अवघा पोटधंदाच लागला निरंतर श्रीराम. षड दर्शने नाना मते, पाषांडे वाढिले बहुते, पृथ्वीमध्ये जेथे तेथे उपदेशिती श्रीराम. स्मार्थी आणि वैष्णवी उरली सुरली नेली आघवी, ऐसी पाहता कथा गोवी उदंड झाली श्रीराम. कित्येक कामनेने भक्त ठाई ठाई झाले, आसक्त युक्त अथवा युक्त पाहतो कोण श्रीराम. या गलबल्यामध्ये गलबला कोणी कोणी वाढविला, त्यास देखो सखेनासा झाला वैदिक लोक श्रीराम. त्याही मध्ये हरिकीर्तन तेथे ओढले, कित्येक जन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहे श्रीराम. या कारणे ज्ञान दुर्लभ, पुण्ये घडे अलभ्य लाभ, विचारवंता सुलभ सकळ काही श्रीराम. विचार कळला सांगताना, येवदंड येती अंतराये, उपाय योजिता पाये आडवे येती श्रीराम. त्याही मध्ये जो तीक्ष्ण रिकामा जाऊ, निरीक्षण धूर्त तार्किक विचक्षण सकळा माने श्रीराम. नाना जिनस उदंड पाठ, वधो लागला घडघडाट, वाटची केली वाट, सामर्थ्य बळे श्रीराम. प्रबोध शक्तीची अनंत द्वारे, जाणे सकळांची अंतरे, निरूपणे तदनंतरे चटक लागे श्रीराम. सगट प्रत्यय बोलो न करी सपाट, दंडक सांडून नीट वेधीजना श्रीराम. नेमके भेदके वचने, अखंड पाहे प्रसंग माने, उदास वृत्तीच्या गुमाने उठून जातो श्रीराम. प्रत्यय बोलून उठून गेला, चटक लागली लोकाला, नाना मार्ग सांडून त्याला शरण येती श्रीराम. परी तो कोठे आढळे ना, कोणे स्थळी सापडे ना, वेश पाहताही न दिना सारिका दिसे श्रीराम. उदंड करी गुप्त रूपे, भिकाऱ्या सारिका स्वरूपे, तेथे यश कीर्ती प्रतापे सीमा सांडिली श्रीराम. ठाई ठाई भजन लावी, आपण तेथून चुकावी, मच्छर मतांची गोवी लागोच नेदी श्रीराम. कनाळामध्ये जाऊन राहे, तेथे कोणीच न पाहे, सर्वत्रांची चिंता वाहे सर्व काळ श्रीराम. अवघड स्थळी कठीण लोक, तेथे राहणे नेमक, सृष्टीमध्ये सकळ लोक धुंडीत येती श्रीराम. तेथे कोणाचे चाले ना अनुमात्र, अनुमाने ना कट्ट घालून राजकरणा लोक लावी श्रीराम. लोक वाढविले, तेने अमर्याद झाले, भूमंडळी सत्ता चाले गुप्त रूपे श्रीराम. ठाई ठाई उदंड ताबे, मनुष्य मात्र तितुके झोंबे, चौकडे उदंड लांबे, परमार्थ बुद्धी श्रीराम. उपासनेचा गजर, स्थळोस्थळी थोर थोर, प्रत्ययाने प्राणी मात्र सोडविले श्रीराम. ऐसे कैवाड उदंड जाणे, तेणे लोक होती शहाणे, जेथे तेथे प्रत्यय बाणे प्राणी मात्रासी श्रीराम. ऐसी कीर्ती करून जावे, तरीच संसारास यावे, दास म्हणे स्वभावे संकेते बोलिले श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, निस्पृह व्याप लक्षण नाम समास दुसरा.
श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ. मुळापासून सैरा वैरा उघा पंचकर्णी पसारा, त्यात साक्षत्वाचा दोरा तेही तत्वरूप दुरस्त श्रीराम. दाटल्या फौजा उंच सिंहासनी, राजा याच्या विचार समजा अंतर्यामी देह श्रीराम. मात्र अंशनी माशांचे तैसेची जाणावे, नृपतीचे मुळापासून सृष्टीचे तत्वरूप श्रीराम. रायाचे सत्तेने चालते परंतु अवघी पंचभूते, मुळी अधिक जाणीवेचे ते अधिष्ठान आहे श्रीराम. विवेक बहुत पैसावले म्हणून अवतारी, बोलिले मनुचक्रवर्ती झाले येण्याची न्याये जेथे श्रीराम. उदंड जाणीव तेची तितुके सदैव, थोडे जाणीवेने नरदेव होती लोक श्रीराम. व्याप आटोप करती धके चपैटे सोसिती, तिरेणी पाणी सदैव होती देखत देखता ऐसे श्रीराम. हे आता वर्तते मूर्ख लोकांस कळेना ते, विवेकी मनुष्य समुदते सकळ काही श्रीराम. थोर लहान बुद्धिपासी सगट कळेना लोकांची, आधी उपजले तयासी थोर म्हणती श्रीराम. वये धाकुटा नृपती वृद्ध तयास नमस्कार करीती, विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे श्रीराम. सामान्य लोकांचे ज्ञान तो अवघाच अनुमान, दीक्षा दंडकाचे लक्षण येण्याची पाडे श्रीराम. नवे कोणास म्हणावे सामान्यास काय ठावे, कोण कोणास म्हणावे किती म्हणोनी श्रीराम. धाकुटा भाग्याच चढला तरी तुच्छ करती तयाला, या कारणे सलगीच्या लोकाला दुरी धरावे श्रीराम. नेमस्त कळेना वचन नेमस्त नये राजकारण, उगेची धरिती थोरपणा मूर्खपणे श्रीराम. नेमस्त काहीच कळेना नेमस्त कोणीच मानी नाव, आधी उपजले त्या थोरपणा कोण पुसे श्रीराम. वडिला वडीलपण नाही धाकुट्या धाकुटपण नाही, ऐसे बोलती त्यास नाही शहाणपण श्रीराम. गुणे विना वडीलपण हे तो अवघेच अप्रमाण, त्याची प्रचित प्रमाण थोरपणी श्रीराम. तथापि वडिलांस मानावे वडिले वडीलपण जाणावे, नेणता पुढे कष्टावे थोरपणी श्रीराम. तस्मात वडील अंतरात्मा जेथे चेतला तेथे महिमा, हे तो प्रगटची आहे जना शब्द नाही या श्रीराम. कारणे कोणी एके शहाणपण शिकावे विवेके, विवेक न शिकता तुके तुटो न जाती श्रीराम. तूक तुटले म्हणीचे गेले जन्मा येऊन काय केले, बळेची सांदीस घातले आपणासी श्रीराम. सकट बायका सिव्या देती सांदीस पडिला ऐसे, म्हणती मूर्खपणाची प्राप्ती ठाकून आली श्रीराम. ऐसे कोणी एके न करावे सर्व सार्थकची करावे, कळेना तरी विवरावे ग्रंथांतरी श्रीराम. शहाण्यास कोणीतरी पाहती मूर्खास लोक दौडून देती, जीवास आवडे संपत्ती तरी शहाणे व्हावे श्रीराम. हो या शहाणपणा कारणे बहुतांचे कष्ट करणे, परंतु शहाणपण शिकणे हे उत्तमोत्तम जो श्रीराम. बहुतांस मानला तो जाणावा, शहाणा झाला जनी शहाण्या मनुष्याला काय उणे श्रीराम. आपले हित न करी लौकिक तो जाणावा आत्मघातकी, या मूर्खा एवढा पातकी आणिक नाही श्रीराम. आपण संसारी कष्ट तो लोका करवी, रागे जो न घेतो जनामध्ये शहाणा तो ऐसे न करी श्रीराम. साधका शिकविले स्वभावे, मानेल तरी सुख घ्यावे, माने ना तरी सांडावे एकीकडे श्रीराम. तुम्ही श्रोते परमदक्ष अलक्ष लाविता लक्ष, हे तो सामान्य प्रत्यक्ष जाणतसा श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम समास तिसरा. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. पृथ्वीपासून झाली झाडे, झाडापासून होती लाकडे, लाकडे भस्म पुढे पृथ्वीच होय श्रीराम. पृथ्वीपासून वेल होती नाना जिनस फापावती, वाळो न कुजो न मागुती पृथ्वीच होये श्रीराम. नाना धान्यांची नाना अन्ने मनुष्य करती भोजने, नाना विष्टा नाना वमने पृथ्वीच होय श्रीराम. नाना पक्षादिकी बक्षिले तरी पुढे तैसेची झाले, वाळो न भस्म होऊन गेले पुन्हा पृथ्वी श्रीराम. मनुष्य मरताच ऐका, क्रिमी भस्म का मृत्तिका, ऐशा ऐशा काया पडती पडती अनेका पुढे पृथ्वी श्रीराम. नाना तृणे पदार्थ कुजती पुढे त्याची होये माती, नाना किडे मरून जाती पुढे पृथ्वी श्रीराम. पदार्थ दाटले अपार, किती सांगावा विस्तार, पृथ्वी वाचून थार कोणाचा आहे श्रीराम. झाड पाले आणि तृण पशु भक्षिता होये, सेण खात मूत भस्म मिळोन पुन्हा पृथ्वी श्रीराम. उत्पत्ती स्थिती संहारते, तेथे तेथे पृथ्वी पृथ्वी समिळून समिळून जाते, जितुके होते आणि जाते पुन्हा पृथ्वी श्रीराम. नाना बीजांची आरासी विरडोन लागती गगनासी, पुढे सेवटी पृथ्वीसी मिळवून जाती श्रीराम. लोक नाना धातू पुरती, बहुता दिवसा होये माती, सुवर्ण पाषाणाची गती तैसीच आहे श्रीराम. मातीचे होते सुवर्ण आणि मृत्तिकेचे होती पाषाण, महाअग्निसंगे भस्मोन पृथ्वीच होये श्रीराम. सुवर्णाचे जर होते जर शेवटी कुजोन जाते, रस होऊन वितळते पुन्हा पृथ्वी श्रीराम. पृथ्वीपासून धातू निपजती, अग्निसंगे रस होती तया रसाची होये जगती कठीण रूपे
श्रीराम. नाना जळासी गंधी सुटे तेथे पृथ्वीचे रूप प्रगटे दिवसेंदिवस जळ आटे पुढे पृथ्वी श्रीराम. पत्रे पुष्पे फळे येती नाना जीव खाऊन जाती ते जीव मरता जगती नमस्तची होये श्रीराम. चितुका काही झाला आकार तितुकास पृथ्वीचा आधार होती जाती प्राणी मात्र सेवट पृथ्वी हे श्रीराम. किती म्हणून सांगावे विवेके अवघेची जाणावे खाजणी भाजणीचे समजावे मूळ तैसे श्रीराम. आप आळोन पृथ्वी झाली पुन्हा आपीच विराली अग्नियोगे भस्म झाली म्हणून या श्रीराम. आप झाले तेजापासून पुढे तेजे घेतले सोखुनी ते तेज झाले वायोचेनी पुढे वायो झडपी श्रीराम. वायो गगनी निर्माण झाला पुढे गगनीच विराला ऐसे खांजणे भांजणीला बरे पहा श्रीराम. जे जे जेथे निर्माण होते तेथे लया जाते येणे रीती पंचभूते नाश पावती श्रीराम. भूतमणी जे निर्माण झाले पुन्हा मागुते निमाले पुढे शाश्वत उरले परब्रह्म ते ते श्रीराम. परब्रह्म जो कळेना तो जन्म मृत्यू चुकेना चत्वार खाणी जीवनाना होणे घडे श्रीराम. जडाचे मूळ ते चंचल चंचलाचे मूळ ते निश्चय निश्चयासी नाही मूळ बरे पहा श्रीराम. पूर्व पक्ष म्हणिजे झाले सिद्धांत म्हणिजे निमाले पक्षातीत जे संतले परब्रह्म ते श्रीराम. हे प्रचितीने जाणावे विचार ऐकुणेसी बाणावे विचारे विनसी नावे तोची मूर्खपण श्रीराम. ज्ञानी भिडेने दडपला निश्चळ परब्रह्म कैसे त्याला उगाच करीतो गलबला मायेमध्ये श्रीराम. माया निशेष नासली पुढे स्थिती कैसी उरली विचक्षणे विवरली पाहिजे स्वये श्रीराम. निशेष मायेचे निरशन होता आत्मनिवेदन वाच्यांश नाही विज्ञान कैसे जाणावे श्रीराम. लोकांचे बोली जो लागला तो अनुमानेच बुडाला या कारणे प्रत्याला पाहिले पाहिजे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शाश्वत ब्रह्म निरूपण नाम समास चौथा. श्रीराम समर्थ श्रीराम. इथे श्रीराम समर्थ. थांबूया 9:05 झाले बरोबर 9:20 सुरू करूया. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ. दशक 15वा समास 5वा. चंचल लक्षण. श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ. दोघा ऐसी तीन चालती अगुणी अष्टता प्रकृती अधोर्ध सांडून वर्तती इंद्रफणी ऐसी पण श्रीराम. तोंडे भक्षितो पणजा मूल बापास मारी बोजा चुकार्या गेला राजा चौघा जणांचा श्रीराम. देव देवालयामध्ये लपला देऊळ पूजिता पावे त्याला सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसेची आहे श्रीराम. दोन्ही नामे एकास पडिली लोकी नेमस्त कल्पिली विवेके प्रत्यय पाहिली तो एकची नाम श्रीराम. नाही पुरुष नाव निता लोकी कल्पिले तत्वता त्याचा बरा शोध घेता काहीच नाही श्रीराम. स्त्री नदी पुरुष खळाळ ऐसे बोलती सकळ विचार पाहता निवळ देह नाही श्रीराम. आपण आपणास कळेना पाहोत जाता आकळेना काशाच काहीच मिळेना उदंडपणे श्रीराम. एकलाची उदंड झाला उदंडची एकला पडिला आपणासी आपला गलबला सोसवेना
श्रीराम एक असो न फुटी पडिली फुटी असो न स्थिती एकली विचित्र कळा पैसावली प्राणी मात्री श्रीराम वल्ली मध्ये जळसंचरे कोरडपणे हे वावरे ओले वाचून न तिरे काही केल्या श्रीराम झाडामध्ये केली आळी झाडे धावती निराळी कित्येक झाडे अंतराळी उडवून जाती श्रीराम भूमीपासून वेगळी झाली परिते नाही वाळली निराळीच बळावली जेथ तेथे श्रीराम देवाकरिता चालती झाडे देव नसता होती लाकडे नीटची आहे कुवाडे सर्वथा नव्हे श्रीराम झाडापासून झाडे होती तेही अंतरिक्ष जाती मुळाने भेदिली जगती कदापि नाही श्रीराम झाडास झाडे खात पाणी घालून पाळिली प्रतिदिनी बोलकी झाडे शब्द मथनी विचार घेती श्रीराम होणार ती तुके आधीच झाले मग कल्पकल्पून बोलिले जाणतयासी समजले सकळ काही श्रीराम समजले तरी उमजेना उमजले तरी समजेना प्रत्यय विणानुमाना सकळ काही श्रीराम सर्वत्रांचा वडील कोण हेची पहावी ओळखण भेटे आपणास आपण जगदांतरे श्रीराम अंतर्निष्ठांची उंच कोटी बाहेर मुद्र्याची संगती खोटी मूर्ख काय समजेल गोष्टी शहाणे जाणती श्रीराम अंतरे राखता राजी भलत्यास भलताच नवाजी अंतरे न राखता भाजी मिळणार नाही श्रीराम ऐसे वर्तते प्रत्यक्ष अलक्षी लाभावे लक्ष दक्षास भेटतात दक्ष समाधान होते श्रीराम मनास मिळता मन पाहो न येती निरंजन चंचळ चक्र उल्लंघून पैलाड जाती श्रीराम एकदा जाऊन पाहून आले मग ते सन्निध देखिले चर्म चक्षी लक्षिले नवच कदा श्रीराम नाना शरीरी चंचळ अखंड करी चळवळ परब्रह्म ते निश्चळ सर्वाठाई श्रीराम चंचळ धावे एकीकडे वो सपडे दुसरेकडे चंचळ पुरे सर्वांकडे हे तो घडे ना श्रीराम चंचळ चंचळास पुरे ना अवघे चंचळ विवरे ना निश्चळ पार अनुमाना कैसे येते श्रीराम गगनी चालली हबावी कैसी पावेल पार पदवी जाता मध्येची विझावी हा स्वभावची तिचा श्रीराम मनोधर्म एकदेसी कैसा कळील वस्तुसी निर्गुण सांडून पेसी सर्व ब्रह्म म्हणे श्रीराम नाही सारा सार विचार तेथे अवघा अंधकार खरे सांडून खोटे पोर नेणते घेते श्रीराम ब्रह्मांडाचे महाकारण तेथून हे पंचीकरण महावाक्याचे विवरण वेगळे असे श्रीराम महत्तत्व महद्भूत तोची जाणवा भगवंत उपासना हे समाप्त येथून झाली कर्म श्रीराम उपासना आणि ज्ञान त्रिकांड वेद हे प्रमाण ज्ञात्याचे होते विज्ञान परब्रह्मी श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चंचळ लक्षण निरूपण नाम समास पाचवा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ पितापासून कृष्ण झाले भूमंडळी विस्तारले तेने विण उमजले हे तो घडे ना श्रीराम आहे तरी स्वल्प लक्षण सर्वत्रांची साठवण अद्धम आणि उत्तम गुण तेथेची असती श्रीराम मही सूत सरसाविला सरसावून द्विधा केला उभयता मिळून चालिला कार्यभाग श्रीराम श्वेतास गाठी पडता मध्ये कृष्ण मिश्रित होता इहलोक सार्थकता होता हे श्रीराम विवरतायाचा विचार मूर्खतोची होये चतुर सद्य प्रचित साक्षात्कार परलोकींचा श्रीराम सकळांस जे मान्य तेची होत असे सामान्य सामान्याचा अनन्य होई देत नाही श्रीराम उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा दृष्टीची गुप्त रेखा चत्वार अनुभव सारिखा होत नाही 14 श्रीराम पिढ्यांचे पवाडे सांगती ते शहाणे की वेडे ऐकत्याने घडे की न घडे ऐसे पहावे श्रीराम रेखा तितुकी पुसो न जाते प्रत्यक्ष प्रत्यया येते डोळे झाकणी करावी ते काय निमित्त श्रीराम बहुतांचे बोली लागले ते प्राणी अनुमानी बुडाले मुख्य निश्चय चुकले प्रत्ययाचा श्रीराम उदंडाचे उदंड ऐकावे परी ते प्रत्यय पहावे खरे खोटे निवडावे अंतर्यामी श्रीराम कोणासी नव्हे म्हणून ये समजावे अपाये उपाये प्रत्यय घ्यावा बहुत काये बोलोनिया श्रीराम माणूस हे कांड आणि कच्चे मान्य करावे तयाचे येणे प्रकारे बहुतांचे अंतर राखावे श्रीराम अंतरी पिळ पेच वळसा तोची वाढवी बहुवसा तरी मग शहाणा कैसा निववू नेणे श्रीराम वेडे करावे शहाणे तरीच जिणे श्लाघ्यवाणे उगेच वादंग वाढविणे हे मूर्खपण श्रीराम मिळून जाऊन मिळवावे पुपडी घेऊन उलथावे काहीच कळो नेदावे विवेक बळे श्रीराम दुसऱ्याचे चालणी चालावे दुसऱ्याचे बोलणी बोलावे दुसऱ्याचे मनोगत जावे मिळोनिया जो श्रीराम दुसऱ्याच्या हितावरी तो विपट काहीच न करी मानत मानत विवरी अंतरतयाचे श्रीराम आधी अंतर हाती घ्यावे मग हळूहळू कलावे नाना उपाये न्यावे परलोकासी श्रीराम एकाडास
काड मिळाला तेथे गलबलाची झाला कळह उठिला चातुर्याला ठाव कैसा श्रीराम उगीच करती बडबड परी करू दाखवणे हे अवघड परस्थळ साधणे जड कठीण आहे श्रीराम बकेचे पैठे सोसावे नीच शब्द साहत जावे प्रस्तावो न परावे आपले होती श्रीराम प्रसंग जाणून बोलावे जाणपण काहीच न घ्यावे लीनता धरून जावे जेथे तेथे श्रीराम कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षू न सोडावी श्रीराम बहुती काहीतरी सापडे विचक्षण लोकी मित्री घडे उगेच बैसता काहीच न घडे फिरणे विवरणे श्रीराम सावधपणे सर्व जाणावे वर्तमान आधीच घ्यावे जाऊ ये तिकडे जावे विवेके सहित श्रीराम नाना जिनस पाठांतरे निवती सकळांची अंतरे लेहो न देता परोपकारे सीमा सांडावी श्रीराम जैसे जयास पाहिजे तैसे तयास दीजे तरी मग श्रेष्ठची होईजे सकळा मान्ये श्रीराम भूमंडळी सकळा सामान्य तो म्हणो नये सामान्य कित्येक लोक अनन्य तया पुरुषासी ऐसी श्रीराम चातुर्याची लक्षणे चातुर्य दिग्विजय करणे मग तयास काय उणे जेत तेथे श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्ये विवरण नाम समास 6वा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ नाना विकाराचे मूळ ते हे मूळ मायाच केवळ अचंचळी जे चंचळ सूक्ष्म रूपे मूळ माया जाणीवेची मुळीच्या मूळ संकल्पाची ओळखी षड्गुणेश्वराची येण्याची न्याये श्रीराम प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर म्हणती परिते अवघी जगज्योती मूळ त्यासी श्रीराम संकल्पाचे जे चळण तेची वायोचे लक्षण वायो आणि त्रिगुण आणि पंचभूते श्रीराम पाहता कोणी एक वेल त्याच्या मुळ्या असती खोल पत्रे पुष्पे फळे केवळ मुळाच पासी याही श्रीराम वेगळे नाना रंग आकार विकार तरंग नाना स्वाद अंतरंग मुळामध्ये श्रीराम त्याची मूळ फोडून पाहता काहीच नाही वाटे आता पुढे वाढता वाढता दिसो लागे श्रीराम कड्यावरी वेल निघाला अधोमुखे बळे चालिला फापावून पुढे आला भूमंडळी श्रीराम कैसी मूळ माया जाण पंचभूते आणि त्रिगुण मुळी आहेत हे प्रमाण प्रत्यय जाणावे श्रीराम अखंड वेल पुढे वाढला नाना विकारी शोभला विकारांचा विकार झाला संभाव्य श्रीराम नाना फटगरे फुटली नाना जुंबाडे वाढली अनंत अग्रे चालिली सृष्टीमध्ये कित्येक श्रीराम फळे ती पडती सवेची आणि निगती ऐसी होती आणि जाती सर्व काळ श्रीराम एक वेलची वाळले पुन्हा तेथेची फुटले ऐसे आले आणि गेले किती एक पाने श्रीराम झडती आणि फुटती पुष्पे फळे तेण्याची रीती मध्ये जीव हे जगती असंभाव्य श्रीराम अवघा वेलची करपतो मुळापासून पुन्हा होतो ऐसा अवघा विचार जो तो प्रत्यक्ष जाणावा मूळ श्रीराम खाणून काढिले प्रत्यय ज्ञानी निर्मूळ केले तरी मग वाढण्याची राहिले सकळ काही श्रीराम मुळी बीज सेवटी बीज मध्ये जळरूप बीज ऐसा हा स्वभाव सहज विस्तारला श्रीराम मुळामधील ज्या गोष्टी सांगत आहे बीजसृष्टी जेथील अंश ते कष्टी न होता जातो श्रीराम जातो येतो पुन्हा जातो ऐसा प्रत्यावृत्ती करीतो परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे न श्रीराम घडे ऐसे जरी म्हणावे तरी काहीतरी लागे जाणावे अंतरीच परी ठावे सकळांस कैचे श्रीराम तेनेसीच कार्यभाग करती परंतु तयास नेणती दिसे ना ते काय करती बापुडे लोक श्रीराम विषय भोग तेणेची घडे तेणे विण काहीच न घडे स्थूळ सांडून सूक्ष्मी पवाडे ऐसा पाहिजे श्रीराम जे आपलेची अंतर तद्रुपची जगदांतर शरीर भेदाचे विकार वेगळाले श्रीराम अंघोळीची अंघोळी संवेदना एकीची एकी सकळेना हात पाये अवेवनाना येण्याची न्याये श्रीराम अवयवाचे अवयव नेणे मातो परांचे काय जाणे परांतर या कारणे जाणवे ना श्रीराम एकची उदके सकळ वनस्पती नाना अग्रभेदे दिसती खुडिली ती तुकीत सुकती येरते टवटवीत श्रीराम येण्याची न्याये भेद झाला कळे ना एकाचे एकाला जाणपणे आत्मयाला भेद नाही श्रीराम आत्मत्वी भेद दिसे देह प्रकृती करिता भासे तरी जाणतची असे बहुतेक श्रीराम देखोन ऐकोन जाणती शहाणे अंतर परीक्षिती धूर्त ते अवघेच समजती गुप्त रूपे जो श्रीराम बहुतांचे पालन करी तो बहुतांचे अंतर विवरी धूर्तपणे ठाऊके करी सकळ काही श्रीराम आधी मनोगत पाहती मग विश्वास धरती प्राणी मात्र येणे रीती वर्तत आहे श्रीराम स्मरणामागे विस्मरण रोकडी प्रचित प्रमाण आपले ठेवणे आपण चुकत आहे श्रीराम आपलेच आपणा स्मरेना बोलिले ते आठवेना उठती अनंत कल्पना ठाऊक्या कैच्या ऐसे श्रीराम हे चंचळ चक्र काही नीट काही वक्र झाला रंक अथवा चक्र
मात्र तरी स्मरणास्मरणे श्रीराम. स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव, स्मरण विस्मरणे मानव वर्तती आता श्रीराम. म्हणून देवी आणि दानवी संपत्ती द्विधा जाणावी, प्रचित मानसी आणावी विवेके सहित श्रीराम. विवेके विवेक जाणावा, आत्म्याने आत्मा ओळखावा, नेत्रे नेत्रची पाहावा दर्पणींचा श्रीराम. सुळे सूक्ष्म खाजवावे, सूक्ष्मे सूक्ष्म समजावे, खुणेने खुणेसी बाणावे अंतर्यामी श्रीराम. विचारे जाणावा विचार, अंतरे जाणावे अंतर, अंतरे जाणावे परांतर होऊन या श्रीराम. स्मरणा माझी विस्मरण हेची भेदाचे लक्षण, एक देसी परिपूर्ण होत नाही श्रीराम. पुढे सिके मागे विसरे, पुढे उजेडे मागे अंधारे, पुढे स्मरे मागे विस्मरे सकळ काही श्रीराम. तुर्या जाणावी स्मरण, सुषुप्ती जाणावी विस्मरण, उभयता शरीरी जाण वर्तती आता श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अधोर्ध निरूपण नाम समास 7वा. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. रेणूहून सूक्ष्म किडे, त्यांचे आयुष्य निपटची थोडे, युक्ती बुद्धी तेनेची पाडे तयामध्ये श्रीराम. ऐसे नाना जीवसती पाहो जाता न दिसती, अंतकरण पंचकाची स्थिती तेथेही आहे श्रीराम. त्यापुरते त्यांचे ज्ञान विषय इंद्रिय समान, सूक्ष्म शरीरे विवरोन पाहतो कोण त्यास श्रीराम. मुंगी महाथोर नेणो चालिला, कुंजर मुंगी समुताचा पूर ऐसे बोलती ते श्रीराम. मुंगी समान शरीरे उदंड असती, लहान थोरे समस्तामध्ये जीवेश्वरे वस्ती की जय श्रीराम. ऐसिया किड्यांचा संभार उदंड दाटला विस्तार, अत्यंत साक्षपी जो नर तो विवरोन पाहे श्रीराम. नाना नक्षत्री नाना किडे, त्यास भासती पर्वता एवढे, आयुष्य ही तेनेची पाडे उदंड वाटे पक्षा श्रीराम. एवढे लहान नाही, पक्षा एवढे थोर नाही, सर्प आणि मच्छ पाही येण्याची पाडे श्रीराम. मुंगी पासून थोरे थोरे चढती वाढीते शरीरे, त्यांची निर्धारिता अंतरे कळो येती नाना श्रीराम. वर्ण नाना रंग, नाना जीवनाचे तरंग, एक सुरंग एक विरंग, किती म्हणून सांगावे श्रीराम. एके सुकुमारे एके कठोरे, निर्माण केली जगदेश्वरे, सुवर्णासारिखे शरीरे दैदिप्यमाने श्रीराम. शरीर भेदे आहार भेदे वाचा भेदे गुण भेदे, अंतरी वसिजे अभेदे एक रूपे श्रीराम. एक त्रासके एक मारके, पाहो जाता नाना कौतुके, किती एक अमोलिके सृष्टीमध्ये श्रीराम. ऐसी अवघी विवरोन पाहे, ऐसा प्राणी कोण आहे, आपुल्या पुरते जाणो न राहे किंचित मात्र श्रीराम. नवखंड हे वसुंधरा, सप्त सागरांचा फेरा, ब्रह्मांड बाहेरील निरा कोण पाहे त्या श्रीराम. नीरामध्ये जीव सती पाहो जाता संख्याती, त्या विशाळ जीवांची स्थिती कोण जाणे श्रीराम. जेथे जीवन तेथे जीव, हा उत्पत्तीचा स्वभाव, पाहता याचा अभिप्राव उदंड असे पृथ्वी श्रीराम. गर्भी नाना नीरे, त्या नीरामध्ये शरीरे नाना जिनस लहान थोरे कोण जाणे श्रीराम. एक प्राणी अंतरिक्ष असती, तेही नाही देखील क्षिती, वरीच्या वरी उडवून जाती पक्ष फुटल्यानंतरे नाना श्रीराम. खेचरे आणि भूचरे, नाना वनचरे आणि जळचरे, 84 योनी प्रकारे कोण जाणे श्रीराम. उष्ण तेज वेगळे करून, जेथे तेथे जीव योनी, कल्पनेपासून होती प्राणी कोण जाणे एक श्रीराम. नाना सामर्थ्य केले, एक इच्छेपासून झाले, एक शब्दासरीचे पावले श्रापदेह श्रीराम. एक देह बाजागिरीचे, एक देह ओडंबरीचे, एक देह देवतांचे नाना प्रकारे एक श्रीराम. क्रोधापासून झाले, एक तपापासून जन्मले, एक औश्रापे पावले पूर्वदेह श्रीराम. ऐसे भगवंताचे करणे किती म्हणून सांगणे, विचित्र मायेच्या गुणे होत जाते नाना श्रीराम. अवघड करणी केली, कोणी देखील नाही केली, विचित्र कळा समजली पाहिजे सर्वे श्रीराम. थोडे बहुत समजले, पोटा पुरती विद्या शिकले, प्राणी उगेच गर्वे गेले, मी ज्ञाता म्हणून ज्ञानी श्रीराम. एक अंतरात्मा, सर्वांमध्ये सर्वात्मा, त्याचा कळावया महिमा बुद्धी कैची श्रीराम. सप्त कंचुक ब्रह्मांड, त्यात सप्त कंचुक पिंड, त्या पिंडामध्ये उदंड प्राणी असती श्रीराम. आपल्या देहातील नकळे माते अवघे कैसे कळे, लोक होती उतावळे अल्पज्ञाने श्रीराम. अणु रेणू ऐसे जिनस, त्यांचे आम्ही विराट पुरुष, आमचे उदंडची आयुष्य त्यांच्या ही सेवे श्रीराम. त्यांच्या रीती त्यांचे दंडक वर्तायाचे असती अनेक, जाणे सर्व ही कौतुक ऐसा कैसा श्रीराम. धन्य परमेश्वराची करणी, अनुमानेना अंतःकरणी, उगीच अहंता पापिणी वेढा लावी श्रीराम. अंता सांडून विवरणे, कित्येक देवाचे करणे, पाहता मनुष्याचे जिणे थोडे आहे श्रीराम. थोडे जिने अर्ध पुडकाया, गर्वी करती रडाया, शरीर शरीर अवघे अवघे पडाया, पडाया. वेळ नाही श्रीराम. कुशीळ ठाई जन्मले आणि कुशीळ रसेची वाढले, यास म्हणती थोरले कोण्याही सेवे
श्रीराम. कुष्ठ आणि क्षणभंगुर अखंड व्यथा चंदातुर लोक उगेच म्हणती थोर वेडपणे श्रीराम. काया माया 2 दिवसांची आदी अंती अवघीची झाका तापा करून उगीची थोरी वदाविती श्रीराम. झाकेले तरी उपंडर पडे दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे जो कोणी विवेके पवाडे तोची धन्य उगेची श्रीराम. कासया तंडावे मोडा हंतेचे पुंडावे विवेके देवास धुंडावे हे उत्तमोत्तम श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म जीव निरूपण नाम समास 8वा. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. चौकाणींचे प्राणी असती अवघे उदकेची वाढती ऐसे होती आणि जाती असंख्यात श्रीराम. तत्वांचे शरीर झाले अंतरात्म्या सगट वळले त्यांचे मूळ तो शोधिले तो उदक रूप श्रीराम. शरद काळींची शरीरे पिळ पिळ झिरपती निरे उभये रेते एकत्रे मिसळती रक्ती श्रीराम. अन्न रस देह रस रक्त रेते बांधे मूस रसद्वये सावकास वाढो लागे श्रीराम. वाढता वाढता वाढले कोमळाचे कठीण झाले पुढे उदक पैसावले नाना अवेवी श्रीराम. संपूर्ण होता बाहेरी पडे भूमीस पडता मग ते रडे अवघ्याचे अवघेच घडे ऐसे आहे पुढी श्रीराम. वाढे कुबुद्धी वाढे मुळापासून अवघेच घडे अवघेची मोडे आणि वाढे देखत देखता श्रीराम. पुढे अवघियांचे शरीर दिवसेंदिवस झाले थोर सुचो लागला विचार काही काही श्रीराम. फळामध्ये बीज आले तेने न्याये तेथे झाले ऐकता देखता उमजले सकळ काही बीजे श्रीराम. उदके अंकुरती उदक नसता उडून जाती एके ठाई उदक माती होता बरे श्रीराम. दोही मध्ये असता बीज बिजोन अंकुर सहज वाढता वाढता पुढे रिज उदंड आहे श्रीराम. इकडे मुळ्या धावा घेती तिकडे अग्रे हैलावती मुळे अग्रे द्विधा होती बीजापासूनी श्रीराम. मुळ्या चालिल्या पाताळी अग्रे धावती अंतराळी नाना पत्री पुष्पी फळी लगडली झाडे श्रीराम. फळान वडील सुमने सुमनान वडील पाने पानान वडील अनुसंधाने काष्ठे अवघी श्रीराम. काष्टा वडील मुळ्या बारीक मुळ्या वडील ते उदक उदक आळोन कौतुक भूमंडळाचे श्रीराम. याची ऐसी आहे प्रचिती तेव्हा सकळान वडील जगती जगती वडील मूर्ती आपो नारायणाची अया श्रीराम. वडील अग्निदेव अग्नि वडील वायोदेव वायोदेवा वडील स्वभाव अंतरात्म्याचा सकळान श्रीराम. वडील अंतरात्मा त्यासी नेणे तो दुरात्मा दुरात्मा म्हणेचे दुरी आत्मा अंतरला तया श्रीराम. जवळी असो न चुकले प्रत्यास नाही सोकले उगेचे आले आणि गेले देवाच करिता म्हणून श्रीराम. सकळान वडील देव त्यासी होता अनन्य भाव मग हे प्रकृतीचा स्वभाव पालटो लागे श्रीराम. करी आपुला व्यासंग कदापि नव्हे ध्यान भंग बोलणे चालणे वेग पडोची नेदी जे श्रीराम. वडिली निर्माण केले ते पाहिजे पाहिले काय काय वडिली केले किती पहावे श्रीराम. तो वडील जेथे चेतला तोची भाग्य पुरुष झाला अल्पचेतने तयाला अल्पभाग्य श्रीराम. तया नारायणाला मनी अखंड आठवावे ध्यानी मग ते लक्ष्मी तयापासूनी जाईल कोठे श्रीराम. नारायणासे विश्वी त्याची पूजा करीत जावी या कारणे तो शवावी कोणीतरी काया श्रीराम. उपासना शोधून पाहिली तो ते विश्वपाळीती झाली न कळे लीळा परीक्षिली न वचे कोणा श्रीराम. देवाची लीळा देवे विना आणिक दुसरा पाहे कोण पाहणे ती तुके आपण देवचे असे श्रीराम. उपासना सकळ ठाई आत्माराम कोठे नाही या कारणे ठाई ठाई रामे आटोपिले श्रीराम. ऐसी माझी उपासना आणिता नये अनुमाना नेऊन घाली निरंजना पहिलीकडे श्रीराम. देवाकरिता कर्मे चालती देवाकरिता उपासक होती देवाकरिता ज्ञानी असती किती एक श्रीराम. नाना शास्त्रे नाना मते देवाची बोलीला समजते नेमका नेमक वेस्ता वेस्ते कर्मानुसार श्रीराम. देवास अवघे लागे करावे त्यात घेऊ येती तुके घ्यावे अधिकारासारिखे चालावे म्हणिजे बरे श्रीराम. आवाहन विसर्जन ऐसेची बोलिले विधान पूर्व पक्ष झाला येथून सिद्धांत पुढे श्रीराम. वेदांत सिद्धांत दादांत प्रचित प्रमाण नेमस पंचीकरण सांडून हित वाक्यार्थ पहावा श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पिंडोत्पत्ती निरूपण नाम समास 9वा. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. गगनी अवघेची होत जाते गगन ऐसे तगे नाते निष्ठळी चंचळ नानाते येणेची न्याये श्रीराम. अंधार दाटला बळे वाटे गगन झाले काळे रवी किरणे ते पिवळे सवेची वाटे श्रीराम. उदंड ही व जेव्हा पडिले गमे गगन थंड झाले उष्ण झळेने वाळले ऐसे वाटे श्रीराम. ऐसे जे काही वाटले ते ते झाले आणि गेले आकाश सरिके तगले हे तो घडे ना श्रीराम. उत्तम जाणीवे
तेचा जिनस समजो न पाहे सावकाश निराभास ते आकाश भास मिथ्या उदक श्रीराम पसरे वायो पसरे आत्मा अत्यंतची पसरे तत्वे तत्वावघे पसरे अंतर्यामी श्रीराम. चळते आणि चळेना ते अंतरी अवघेच कळते विवरणेची निवळते प्राणीमात्रासी श्रीराम विवरता विवरता शेवटी निवृत्तीपदी अखंड भेटी झाली आणि तुटी होणार नाही श्रीराम. जेथे ज्ञानाचे होते विज्ञान आणि मनाचे होते उन्मन तत्व निर्शनी अनन्य विवेके होते श्रीराम वडिलांस शोधून पाहिले तो चंचळाचे निश्चळ झाले देवभक्तपण केले तये ठाई ठाव श्रीराम. म्हणता पदार्थ नाही पदार्थ मात्र मुळी नाही जैसे तैसे बोलो काही कळावया श्रीराम अज्ञान शक्ती निरसली ज्ञानशक्ती मावळली वृत्ती शून्य कैसी झाली स्थिती पहा श्रीराम. मुख्य शक्तिपात तो ऐसा नाही चंचळाचा वळसा निवांती निवांत कैसा निर्विकारी श्रीराम चंचळाची विकार बालटे ते चंचळची जेथे आटे चंचळ निश्चळ घनवटे हे तो घडे ना श्रीराम. महावाक्याचा विचारू तेथे संन्यासास अधिकारू दैवी कृपेचा जो नरू तोही विवरवणे पाहे श्रीराम संन्यासी म्हणजे षडन्यासी विचारवंत सर्व संन्यासी आपली करणी आपणासी निश्चयसी श्रीराम. जगदीश वळल्यावरी तेथे कोण अनुमान करी आता असो हे विचारी विचार जाणती श्रीराम जे जे विचारी समजले ते ते निसंग होऊन गेले देहाभिमानी जे उरले ते देहाभिमान रक्षिती श्रीराम. लक्षी पैसले अलक्ष उडून गेला पूर्व पक्ष हेतू रूपे अंतर साक्ष तोही मावळला श्रीराम आकाश आणि पाताळ दोन्ही नामे अंतराळ काढिता दृश्याचे टजळ अखंड झाले ते तो श्रीराम. अखंडची आहे मन उपाधी लक्ष न पाहे उपाधी निरासे साहे शब्द कैसा श्रीराम शब्द पर कल्पने पर मन बुद्धी अगोचर विचारे पहावा विचार अंतर्यामी श्रीराम. पाहता पाहता कळो येते कळले तितुके व्यर्थ जाते अवघड कैसे बोलावे ते कोण्या प्रकारे श्रीराम वाक्यार्थ वाच्यांश शोधिला लक्षी लक्षांश बुडाला पुढे समजून बोला कोणीतरी श्रीराम. शाश्वत असं शोधित गेला तेने ज्ञानी साक्ष झाला विकार सांडून मिळाला निर्विकारी श्रीराम दुःस्वप्न उदंड देखिले जागे होता लटिके झाले पुन्हा जरी ते आठविले तरी ते मिथ्या श्रीराम. प्रारब्ध योगे देह असे अथवा नासे विचार अंतरी बैसे चळे नाहीसा श्रीराम बीजाग्नीने भाजले त्याचे वाढणे खुंटले ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज श्रीराम. विचारे निश्चळ झाली बुद्धी बुद्धी पासी कार्यसिद्धी पाहता वडिलांची बुद्धी निश्चळी गेली श्रीराम निश्चळास ध्यातो तो निश्चळ चंचळास ध्यातो तो चंचळ भूतास ध्यातो तो केवळ भूत होये जो श्रीराम. पावला सेवटवरी तयास हे काहीच न करी अंतर्निष्ठा बाजी गरी तैसी माया श्रीराम मिथ्या ऐसे कळू आले विचाराने सदृढ झाले अवघे भयेची उडाले अकस्मात श्रीराम. उपासनेचे उत्तीर्ण व्हावे भक्त जने वाढवावे अंतरी विवेके उमजावे सकळ काही श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास 10वा श्रीराम समर्थ श्रीराम दशक श्रीराम 15वा समाप्त. धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माझी पुण्य श्लोक जयाचे ना त्रैलोक्य पावन झाला श्रीराम भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखिले दृष्टी धांडोळीता सकळ सृष्टी श्रुत नवे श्रीराम. भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण तरी आश्चर्य मानती जन भूमंडळीचे नसता श्रीराम रघुनाथ अवतार नाही पाहिला शास्त्राधार रामकथेचा विस्तार विस्तारिला जेणे श्रीराम. ऐसा जयाचा वाघविळास ऐकोनी संतोषला महेश मग विभागिले त्रैलोक्यास शतकोटी रामायण ज्याचे श्रीराम कवित्व शंकरे पाहिले इतरांवचे अनुमानले राम उपासकांसी झाले परम समाधान श्रीराम. ऋषी होते थोर थोर बहुती केला कवित्व विचार परी वाल्मिका सारिका कवेश्वर न भूतो न भविष्यती श्रीराम पूर्वी केली दृष्टकर्मे परी पावन झाला रामनामे नाम जपता दृढ नेमे पुण्ये सीमा सांडिली श्रीराम. उभराटे नाम म्हणता वाचे पर्वत फुटले पापाचे ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावर ते वाल्मिके श्रीराम. जे ते तप केले ते वन पुण्य पावन झाले शुष्क काष्टी अंकुर फुटले तपोबळे जयाच्या श्रीराम. पूर्वी होता वाल्या कोळी जीव घातकी भूमंडळी तोची वंदीचे सकळी विभूती आणि ऋषेश्वरी श्रीराम परती आणि अनुताप तेथे कैसे उरेल पाप देहांत तपे पुण्यरूप दुसरा जन्म झाला श्रीराम. अनुतापे आसन घातले देहाचे वारुळ झाले तेची नाम पुढे पडिले वाल्मिकाईचे श्रीराम वारुळास वाल्मिक बोलिजे म्हणून वाल्मिक नाम साजे जयाच्या तीव्र तपे
जपे झिजे हृदय तापसांचे जो श्रीराम. तापसा माझी श्रेष्ठ, जो कवेश्वरांमध्ये वरिष्ठ, जयाचे बोलणे स्पष्ट निश्चयाचे श्रीराम. जो निष्ठावंतांचे मंडण रघुनाथ भक्तांचे भूषण, ज्याची धारणा साधारण साधका सदृढ करी श्रीराम. धन्य वाल्मिक ऋषेश्वर, समर्थांचा कवेश्वर, तयासी माझा नमस्कार, साष्टांग भावे वाल्मिक श्रीराम. ऋषी बोलिला नसता तरी आम्हासी कैची रामकथा म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे श्रीराम. रघुनाथ कीर्ती प्रगट केली, तेने तयाची महिमा वाढली, भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे आपुला श्रीराम. काळ सार्थक केला रघुनाथ कीर्ती मध्ये बुडाला, भूमंडळी उद्धरिला बहुत लोक श्रीराम. रघुनाथ भक्त थोर थोर, महिमा जयांचा अपार, त्यास समस्तांचा किंकर, रामदास म्हणे इति श्रीराम. श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे वाल्मिक स्तवन निरूपण नाम समास पहिला. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा सूर्यवंश, सकळ वंशामध्ये विशेष, मार्तंड मंडळाचा प्रकाश, फाकला भूमंडळी श्रीराम. सोमांगी आहे लांछन पक्षा, एका होय क्षीण रविकिरण फाकता पण कळाही न होये या श्रीराम. कारणे सूर्यापुढे दुसरी साम्यता न घडे, जयाच्या प्रकाशे उजडे प्राणी मात्रासी नाना श्रीराम. धर्म नाना कर्मे, उत्तमे मध्यमे अधमे, सुगमे दुर्गमे, नित्य नेमे सृष्टीमध्ये चालती श्रीराम. वेदशास्त्रे आणि पुराण, मंत्र यंत्र, नाना साधने, संध्या स्नान पूजा विधाने, सूर्यविणा बापुडी श्रीराम. नाना योग नाना मते, पाहो जाता संख्या ते, जाती आपुलाल्या पंथे, सूर्य उदय झालिया श्रीराम. प्रपंचिक अथवा परमार्थिक कार्य करणे कोणी एक, दिवसे विण निरार्थक, सार्थक नव्हे श्रीराम. सूर्याचे अधिष्ठान डोळे, डोळे नसता सर्व आंधळे, या कारणे काहीच न चले सूर्ये विण श्रीराम. म्हणाल अंध कवित्वे करती, तरी हेही सूर्याचीच गती, थंड झाली आपुली मती, मग मती प्रकाश कैचा उष्ण प्रकाश श्रीराम. तो सूर्याचा, शीत प्रकाश तो चंद्राचा, उष्णत्व नसता देयाचा घात होये श्रीराम. या कारणे सूर्य विण सहसा न चले कारण, श्रोते तुम्ही विचक्षण शोधून पहा श्रीराम. हरिहरांच्या अवतार मूर्ती, शिवशक्तीच्या आनंद व्यक्ती, यापूर्वी होता गबस्ती आताही आहे श्रीराम. जितुके संसारासी आले, तितुके सूर्याखाली वर्तले, अंती देह त्यागून गेले, प्रभाकरा देखता श्रीराम. चंद्राईलीकडे झाला क्षीरसागरी, मथुन काढिला 14 रत्नांमध्ये आला, बंधू लक्ष्मीचा श्रीराम. विश्वचक्षु हा भास्कर, ऐसे जाणती लहान थोर, या कारणे दिवाकर श्रेष्ठाहून श्रेष्ठ श्रीराम. अपार नभमार्ग क्रमणे, ऐसेची प्रत्ययी येणे जाणे, या लोकोपकार कारणे आज्ञा समर्थांची श्रीराम. दिवस नसता अंधकार, सर्वांची नकळे सारा सार, दिवसे विण तस्कर, का दिवा भीत पक्षी श्रीराम. सूर्यापुढे आणि दुसरे कोण आणावे सामोरे, तेजोरसी निर्धारे उपमे रहित श्रीराम. ऐसा हा सविता सकळांचा पूर्वज होय रघुनाथाचा, अगाध महिमा मानवी वाचा, काय म्हणून वर्णावी श्रीराम. रघुनाथ वंश पूर्वापर, एकाहून एकथोर, मजमती मंदासा विचार, काय कळे श्रीराम. रघुनाथाचा समुदाव, तेथे गुंतला अंतर्भाव, म्हणून वर्णिता महत्व, वाक दुर्बळ मी श्रीराम. सकळ दोषाचा परिहार करिता सूर्यास नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर, सूर्य दर्शन घेता श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूर्यस्तवन निरूपण नाम समास दुसरा. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हे वसुमतीचा महिमा, सांगो किती प्राणी मात्र तितुके राहती, तिच्या आधारे श्रीराम. अंतरिक्ष राहती जीव, तोही पृथ्वीचा स्वभाव, देह जड नसता जीव, कैसे तगती श्रीराम. जाळती पोळती कुदळती, नांगरती उकरती, खणती मळमूत्रती, जवरी करीती आणि वमन श्रीराम. नासके कुसके जर्जर, पृथ्वी वीण कैची थार, देहांत काळी शरीर तिजवरी पडे श्रीराम. बरे वाईट सकळ काही, पृथ्वी विण थार नाही, नाना धातू द्रव्य तेही भूमीचे पोटी श्रीराम. एकास एक संवारिती, प्राणी भूमीवरी असती, भूमी सांडून जाती कोणीकडे श्रीराम. गड कोठ पुरे पट्टणे, नाना देश कळती अटणे, देव दानव मानव राहणे पृथ्वीवरी श्रीराम. नाना रत्ने हिरे परिस, नाना धातू द्रव्यांश गुप्त प्रकट कराव्यास, पृथ्वी विण नाही श्रीराम. मेरू मांदार हिमाचळ, नाना अष्टकुळाचळ, नाना पक्षी, मच्छव्याळ, भूमंडळी श्रीराम. नाना समुद्रा पहिलीकडे, भोवते अवर्णोदकाकडे, असंभाव्य तुटलेकडे, भूमंडळाचे श्रीराम. त्यामध्ये गुप्त विवरे, लहान थोरे अपारे, तेथे निबड अंधकारे, वस्ती की जय श्रीराम. अवर्णोदकते अपार, त्याचा कोण जाणे पार, उदंड दाटले जळचर, असंभाव्य मोठे त्या श्रीराम. जीवनास आधार पवन, निबड दाट आणि घन, फुटो शके ना जीवन कोणेकडे श्रीराम. त्या प्रभंजनासी आधार, कठीणपणे अहंकार, ऐसा त्या भूगोळाचा पार, कोण जाणे श्रीराम. नाना पदार्थ
मुक्तांच्या खाणी धातू रत्नांच्या दाटणी कल्पतरू चिंतामणी अमृतकुंडे श्रीराम. नाना दीपे नाना खंडे वसती उद्वधे उदंडे तेथे नाना जीवनाची बंडे वेगळाली श्रीराम. मेरू भवते कडे कापले असंभाव्य कडोसे पडिले निबिड तरू लागले नाना जिनसी श्रीराम. त्या सन्निध लोकालोक जेथे सूर्याचे फिरे चाक चंद्राद्री द्रोणाद्री मैनाक महागिरी श्रीराम. नाना देशी पाषाण भेद नाना जिनसी मृत्तिका भेद नाना विभूती छंद बंद नाना खाणी श्रीराम. बहुरत्न हे वसुंधरा ऐसा पदार्थ कैचा दुसरा अफाट पडिले सैरा वैरा जिकडे तिकडे श्रीराम. अवघी पृथ्वी फिरवून पाहे ऐसा प्राणी कोण आहे तुझी तुलना न साहे धरणी विषयी श्रीराम. नाना वल्ली नाना पिके देसोदेसी अनेके पाहो जाता सारिक्या सारिखे एकही नाही श्रीराम. स्वर्ग मृत्य आणि पाताळे अपूर्व रचली तिन्ही ताळे पाताळ लोकी महाव्याळे वस्तिकीचे श्रीराम. नाना वल्ली बीजांची खाणी ते हे विशाळ धरणी अभिनव कर्त्याची करणी होऊन गेली श्रीराम. कोठ नाना नगरे पुरे पट्टणे मनोहरे सका ठाई जगदेश्वरे वस्तिकीचे श्रीराम. महाबळी होऊन गेले पृथ्वीवरी चौताळले सामर्थ्य निराळे राहिले हे तो घडेना श्रीराम. असंभाव्य हे जगती जीव किती एक जाती नाना अवतार पंगती भूमंडळावरी श्रीराम. सध्या रोकडे प्रमाण काही करावा न लगे अनुमान नाना प्रकारीचे जीवन पृथ्वीचे नियापारे श्रीराम. कित्येक भूमी माझी म्हणती सेवटी आपणची मरो न जाती कित्येक काळ होता जगती जैसी तैसी श्रीराम. ऐसा पृथ्वीचा महिमा दुसरी काय द्यावी उपमा ब्रह्मादिकापासून आम्हा आश्रयोची आहे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पृथ्वी स्तवन निरूपण नाम समास तिसरा. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. आता सकळांचे जन्मस्थान सकळ जीवांचे जीवन ज्यास आपो नारायण ऐसे बोलीचे श्रीराम. पृथ्वीचा आधार आवरणोदक सप्त सिंधूंचे सिंधोदक नाना मेघीचे मेघोदक भूमंडळी चालिले श्रीराम. नाना नद्या नाना देशी वाहत मिळाल्या सागरासी लहान थोर पुण्यराशी अगाध महिमे श्रीराम. नद्या पर्वतीहुनी कोसळल्या नाना साकडीमध्ये रिचवल्या धबाबा खळाळा चालिल्या संभाव्य श्रीराम. खूप बावी सरोवरे उदंड तळी थोर थोरे निर्मळे उचंबळती नीरे नाना देशी श्रीराम. गाये मुखे पाट जाती नाना कालवे वाहती नाना झऱ्या जिरपती झरती निरे श्रीराम. पुरे वीरे पाझर पर्वत फुटून वाहे नीर ऐसे उदकाचे प्रकारे भूमंडळी श्रीराम. जितुके गिरी तितुक्या धारा कोसळती भयंकरा पाबळ वाहळा पारा उकळ्या सांडिती श्रीराम. भूमंडळीचे जळा गवे किती म्हणून सांगावे नाना कारंजी आणावे बांधून पाणी श्रीराम. डोहो डबके खबाडी टाकी नाना गिरिकंदरी अनेकी नाना जळे नाना लोकी वेगळाली श्रीराम. तीर्थे एकाहून एक महापवित्र पुण्यदायक अगाध महिमा शास्त्रकारक बोलून गेले श्रीराम. नाना तीर्थांची पुण्योदके नाना स्थळोस्थळी शीतळोदके तैसीच नाना उष्णोदके ठाई ठाई श्रीराम. नाना वल्लीमध्ये जीवन नाना फळी फुली जीवन नाना कंदी मुळी जीवन गुणकारके श्रीराम. क्षारोदके सिंधोदके विशोदके पियुषोदके नाना स्थळांतरी उदके नाना गुणाची श्रीराम. नाना युक्ष दंडाचे रस नाना फळांचे नाना रस नाना प्रकारीचे गोरस मदपारा गुळत्र श्रीराम. नाना मुक्ता फळांचे पाणी नाना रत्नी तळपे पाणी नाना शस्त्रामध्ये पाणी नाना गुणाचे श्रीराम. शुक्रित श्रुणित लाळमूत्र स्वेद नाना उदकाचे नाना भेद विवरण पाहता विशद होत जाते श्रीराम. उदकाचे देह केवळ उदकाचे जी भूमंडळ चंद्रमंडळ सूर्यमंडळ उदका करिता श्रीराम. क्षार सिंधू क्षीर सिंधू सुरा सिंधू आज्य सिंधू दिदी सिंधू युक्षर सिंधू शुद्ध सिंधू उदकाचा श्रीराम. ऐसे उदक विस्तारले मुळापासून शेवटाले मध्ये ठाई ठाई उमटले ठाई ठाई गुप्त श्रीराम. जे जे बीजी मिश्रित झाले तो तो स्वाद घेऊन उठले उसामध्ये गोडीचा आले परमसुंदर श्रीराम. उदकाचे बांधा हे शरीर उदकची पाहिजे तदनंतर उदकाचा उत्पत्ती विस्तार किती म्हणून सांगावा श्रीराम. उदक तारक उदक मारक उदक नाना सौख्यदायक पाहता उदकाचा विवेक अलोलिक आहे श्रीराम. भूमंडळी धावे नीर नाना ध्वनी त्या सुंदर धबाबा तबाबा थोर रिचवती धारा श्रीराम. ठाई ठाई डोहो तुंबती विशाळ तळी डबडबिती चबाविती तबाविती कालवे पाट श्रीराम. एकी पालथ्या गंगा वाहती उदके सन्निधची असती खळाळा झरे वाहती भूमीचे पोटी श्रीराम. भूमी गर्भी डोह भरले कोणी देखिले ना ऐकिले ठाई ठाई झोबिरे झाले विद्युल्लतांचे श्रीराम.
पृथ्वी तळी पाणी भरले, पृथ्वीमध्ये पाणी खेळे, पृथ्वीवरी प्रकटले उदंड पाणी श्रीराम. स्वर्ग मृत्य पाताळी एक नदी तीन ताळी मेघोदक अंतराळी वृष्टी करी श्रीराम. पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ दहन, दहनाचे मूळ पवन, थोराहुनी थोर श्रीराम. त्याहून थोर परमेश्वर महद्भूतांचा विचार, त्याहून थोर परात्पर परब्रह्म जाणावे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आप निरूपण नाम समास चौथा. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा वैश्वानरू होये रघुनाथाचा श्वश्वरू, विश्वव्यापक विश्वंभरू पिता जानकीचा श्रीराम. ज्याच्या मुखे भगवंत भोगता, जो ऋषीचा फळदाता, तमहि मरोग हरता भरता विश्वजनाचा श्रीराम. नाना वर्ण नाना भेद जीव मात्रास अभेद, अभेद आणि परमशुद्ध ब्रह्मादिकासी श्रीराम. अग्निकरिता सृष्टी झाले, अग्निकरिता लोक झाले, अग्निकरिता सकळ ज्याले लहान थोर श्रीराम. अग्नीने आळले भूमंडळ लोकांचं राव्या झाले स, दीप दीपिका नाना ज्वाळ जेथे तेथे श्रीराम. पोटामध्ये जठर अग्नी, तेणे क्षुधा लागली जनी, अग्निकरिता भोजनी रुची येते श्रीराम. अग्नी सर्वांगी व्यापक उष्ण राहे, कोणी एक उष्ण नसता सकळ लोक मरोन जाती श्रीराम. आधी अग्नी मंद होतो, पुढे प्राणी तो नासतो, ऐसा हा अनुभव येतो प्राणी मात्रासी श्रीराम. असता अग्नीचे बळ शत्रू जिंके तात्काळ, अग्नी आहे तावत काळ जिने आहे श्रीराम. नाना रस निर्माण झाले, अग्निकरिता निपजले, महारोगी आरोग्य झाले निमिष मात्रे श्रीराम. सूर्य सकाळहून विशेष, सूर्याउपरी अग्निप्रकाश, रात्र भागी लोक अग्नी सहसाहे करीती श्रीराम. अंत्यजगृहींचा अग्नी आणिला, त्यास दोष नाही, बोलिला सकळा गृही पवित्र झाला वैश्वानरू श्रीराम. अग्निहोत्र नाना याग, अग्निकरिता होती सांग, अग्नी तृप्त होता मग सुप्रसन्न होतो श्रीराम. देव दानव मानव अग्निकरिता चाले सर्व, सकळ जनासी उपाव अग्नी आहे श्रीराम. लग्ने करीती थोर थोर नाना दारूचा प्रकार, भूमंडळी यात्रा थोर दारूने शोभती श्रीराम. नाना रोग रोगी होती, नाना लोक रोगी होती, उष्ण औषधे सेविती, तेणे लोक आरोग्य होती वन्नी करिता श्रीराम. ब्राह्मणास तनुमनु सूर्यदेव हुताशनु, यत्विषयी अनुमानू काहीच नाही श्रीराम. लोकांमध्ये जठरा नळू सागरी आहे, वडवा नळू भूगोळामध्ये आवरणा नळू, शिवनेत्री विद्युल्लता श्रीराम. कुपी पासून अग्नी होतो, उंच दर्पणी अग्नी निघतो, काष्टमंतनी प्रगटतो चकमकने श्रीराम. अग्नी सकळा ठाई आहे, कठीण घिसणी प्रगट होये, आग्या सर्पे दग्ध होये गिरिकंदरे श्रीराम. अग्नी करिता नाना उपाये, अग्नी करता नाना अपाये, विवेके विण सकळ होये निरार्थक श्रीराम. भूमंडळी लहान थोर, सकळांस वन्नीचा आधार, अग्निमुखे परमेश्वर संतुष्ट होये श्रीराम. ऐसा अग्नीचा महिमा बोले चितुके उणी उपमा, उत्तरोत्तर अगाध महिमा अग्नी पुरुषाचा श्रीराम. जीत असता सुखी करी, मेल्या प्रेत भस्म करी, सर्व भक्षको त्याची थोरी, काय म्हणून सांगावी श्रीराम. सकळ सृष्टीचा संहार प्रळय करी, वैश्वानरे पदार्थ मात्र काही चौरे ना श्रीराम. नाना होम उदंड करीती, घरोघरी वैश्यदेव चालती, नाना क्षेत्री दीप उजळती देवापासी श्रीराम. दीपाराधने निलांजने देव ओळखीचे जने, खरे खोटे निवडणे दिव्य होता श्रीराम. अष्टदा प्रकृती लोकतीनी, सकळ व्यापून राहिला वन्नी, अगाध महिमा वदनी, किती म्हणून बोलावा श्रीराम. चारी श्रुके त्रिपदी जात, दोन शिरे सप्तहात, ऐसा बोलिला शास्त्रार्थ प्रचिती विण श्रीराम. ऐसा वन्नी उष्णमूर्ती, तो मी बोलिलो येथामती, न्यून पूर्ण क्षमा श्रोती केले पाहिजे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अग्नि निरूपण नाम समास पाचवा. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा वायोदेव, याचा विचित्र स्वभाव, वायो करिता सकळ जीव वर्तती जनी श्रीराम. वायो करिता श्वासोच्छ्वास, नाना विद्यांचा अभ्यास, वायो करिता शरीरास चळण घडे श्रीराम. चळण वळण प्रासारण निरोधन आणि आकोचन, प्राण अपान व्यान उदान समान वायू श्रीराम. नागकूर्म कर्कश वायो, देवदत्त धनंजयो, ऐसे हे वायोचे स्वभाव उदंडासती श्रीराम. वायो ब्रह्मांडी प्रकटला, ब्रह्मांड देवतास पुरवला, तेथून पिंडी प्रकटला नाना गुणे श्रीराम. स्वर्गलोकी सकळ देव, तैसेची पुरुषार्थी दानव, मृत्युलोकीचे मानव विख्यात राजे श्रीराम. नरदेही नाना भेदे, अनंत भेदांची श्वापदे, वनचरे जळचरे आनंदे क्रीडा करीती श्रीराम. त्या समस्तांमध्ये वायू खेळे, खेचर कुळ अवघे चळे, उठती वन्नीचे उबाळे, वायो करिता श्रीराम. वायो मेघाचे भरण भरी, सवेच पिटून परते सारी, वायो ऐसा कार
बारी दुसरा नाही श्रीराम. परिते आत्मयाची सत्ता वर्ते शरीरी तत्वता परिव्यापकपणे या समर्था तुलना नाही श्रीराम. गिरीहून दाट फौजा मेघ उठिले लोक काजा गर्ज गरजो तडक विजा. वायो बळे श्रीराम. चंद्र सूर्य नक्षत्रमाळा ग्रहमंडळे मेघमाळा ये ब्रह्मांडी नाना कळा वायो करिता श्रीराम. वटले ते निवडे ना काल वैले ते वेगळे होईना तैसे बेचांड नाना केवी कळे श्रीराम. वायो सुटला सुटे सरारा संभाव्य पडती गारा तैसे जीव हे निरा सरिसे पडती श्रीराम. वायू रूपे कमळ कळा तोची आधार जळा तया जळाच्या आधारे भूगोळा शेषे धरिले श्रीराम. शेषास पवनाचा आहार आहारे फुगे शरीर तरी मग घेतला भार भूमंडळाचा श्रीराम. महाकुर्मांचे शरीर बले देणो ब्रह्मांड पालथे घातले एवढे शरीर ते राहिले वायोचेनी श्रीराम. वारा हे आपुले दंती पृथ्वी धरिली होती तयाची एवढी शक्ती वायुबळे श्रीराम. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर चौथा आपण जगदेश्वर वायू स्वरूप विचार विवेक जाणती श्रीराम. 33 कोटी सुरवर 88 सहस्र ऋषेश्वर सिद्ध योगी भारे भार वायो करिता श्रीराम. 9 कोटी कात्यायनी 56 कोटी चामुंडणी 8 कोटी भूताकाणी वायो रूपे श्रीराम. भूते देवते नाना शक्ती वायुरूप त्यांच्या व्यक्ती नाना जीव नेणो किती भूमंडळी श्रीराम. विद्धी ब्रह्मांड पुरवला बाहेर कंचुका सकेला सका ठाई पुरवला समर्थ वायू श्रीराम. ऐसा हा समर्थ पवन हनुमंत जयाचा नंदन रघुनाथ स्मरणी तन मन हनुमंताचे श्रीराम. हनुमंत वायोचा प्रसिद्ध पिता पुत्रास नाही भेद म्हणून दोघेही अभेद पुरुषार्थ विषयी श्रीराम. हनुमंतास बोलिजे प्राणनाथ येणे गुणे हा समर्थ प्राणे विण सकळ व्यर्थ होत जाते श्रीराम. मागे मृत्यू आला हनुमंता तेव्हा वायू रोधला होता सकळ देवस्थान अवस्था प्राणांत मांडले श्रीराम. देव सकळ मिळवून केले वायूचे स्तवन वायू प्रसन्न होऊन मोकळे केले श्रीराम. म्हणून प्रतापी थोर हनुमंत ईश्वरी अवतार याचा पुरुषार्थ सुरवर पाहतची राहिले श्रीराम. देव कारागृही होते हनुमंते देखिले अवचिते संहार करुनी लंके भोवते विटंबून पाळिले श्रीराम. उसुणे घेतले देवाचे मूळ शोधिले राक्षसांचे मोठे कौतुक पुच्छ केताचे आश्चर्य वाटे श्रीराम. रावण होता सिंहासनावरी तेथे जाऊन ठोसरे मारी लंकेमध्ये निरोध करी उदक कैसे श्रीराम. देवास आधार वाटला मोठा पुरुषार्थ देखिला मनामध्ये रघुनाथाला करुणा करीती श्रीराम. दैत्य अवघे संवारिले देव तत्काळ सोडिले प्राणी मात्र सुखी झाले त्रैलोक्यवासी श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वायोस्तवन निरूपण नाम समास 6वा. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ वाचायचंय ना. पृथ्वीचे मूळ जीवन जीवनाचे मूळ अग्नीचे मूळ पवन मागा निरोपिले श्रीराम. आता ऐका पवनाचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ अत्यंतची चंचळ सकळामध्ये तो श्रीराम. येतो जातो दिसे ना स्थिर होऊन बैसे ना ज्याचे रूप अनुमाने ना वेदश्रुतीसी श्रीराम. मुळींचे स्फूर्ण तेची अंतरात्म्याचे लक्षण जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले श्रीराम. त्रिगुणापासून झाली भूते पावली स्पष्ट दशेते त्या भूतांचे स्वरूप ते विवेके ओळखावे त्यामध्ये श्रीराम. मुख्य आकाश चौभूतांमध्ये विशेष याच्या प्रकाशे प्रकाश सकळ काही श्रीराम. एक विष्णू अद्भुत ऐसा भूतांचा संकेत परंतु याची प्रचित पाहिले पाहिजे विस्तारे श्रीराम. बोलली भूते त्या भूतांमध्ये व्यापकते विवरून पाहता येते प्रत्ययासी श्रीराम. आत्मयाच्या चपळपणा पुढे वायो ते किती बापुडे आत्म्याचे चपळपण रोकडे समजून पाहावे आत्म्या श्रीराम. वेगळे काम चाले ना आत्मा दिसे ना आढळे ना गुप्त रूपे विचार नाना पाहो न सोडी श्रीराम. पिंड ब्रह्मांड व्यापून धरले नाना शरीरे व्यासले विवेकी जनासी भासले जगदांतरी श्रीराम. आत्म्या विण देहे चालती हेतो न घडे कल्पांती अष्टदा प्रकृतीच्या व्यक्ती रूपासी आल्या श्रीराम. मुळापासून शेवटवरी सकळ काही आत्माच करी आत्म्या पहिलीकडे निर्विकारी परब्रह्म ते श्रीराम. आत्मा शरीरी वर्ततो इंद्रिय ग्राम चेष्टवितो नाना सुख दुःखे भोगितो देहात्मयोगे श्रीराम. सप्त कंचुक हे ब्रह्मांड त्यामध्ये सप्त कंचुक पिंड त्या पिंडामध्ये आत्मा जाड विवेके ओळखावा श्रीराम. शब्द ऐकून समजतो समजून प्रत्युत्तर देतो कठीण मृद शीतोष्ण जाणतो त्वचेमध्ये श्रीराम. नेत्रीवरून पदार्थ पाणे नाना पदार्थ परीक्षणे उंच नीच समजणे मनामध्ये श्रीराम. क्रूर दृष्टी सौम्य दृष्टी कपट दृष्टी कृपा दृष्टी नाना प्रकारींच्या दृष्टी भेद जाणे श्रीराम. जिभेमध्ये नाना स्वाद निवडू जाणे भेदाभेद
जे जे जाणे ते ते विशद करून बोले श्रीराम. उत्तम अन्नाचे परिमळ, नाना सुगंध परिमळ, नाना फळांचे परिमळ, घ्राण इंद्रिये जाणे श्रीराम. जिव्हेने स्वाद घेणे बोलणे, प्राणी इंद्रिये घेणे देणे, पाद इंद्रियेने जाणे सर्व काळ शिष्ण श्रीराम. इंद्रिये सुरत भोग, गुद इंद्रिये मळोत्सर्ग, मने करून सकळ सांग, कल्पून पाहे श्रीराम. ऐसे व्यापार परोपरी त्रिभुवनी एकलाची करी, त्याची वर्णावया थोरी दुसरा नाही श्रीराम. त्यावेळेन दुसरा कैचा जो जे महिमा सांगावा, तयाचा व्याप आटोप आत्मयाचा, न भूतो न भविष्यती श्रीराम. 14 विद्या 64 कळा, धूर्तपणाच्या नाना कळा, वेदशास्त्र पुराण जिव्हाळा, तेने विना कैचा श्रीराम. इहलोकीचा आचार, परलोकीचा सारासार विचार, उभय लोकींचा निर्धार, आत्माच करी श्रीराम. नाना मते नाना भेद, नाना संवाद विवाद, नाना निश्चय भेदा भेद, आत्माच करी श्रीराम. मुख्य तत्व विस्तारले, तेणे तयास रूप आणले, येणे करिता सार्थक झाले सकळ काही श्रीराम. लिहिणे वाचणे पाठांतर करणे, पुसणे सांगणे, अर्थ करणे, गाणे वाजवणे नाचणे, आत्म्याच करिता नाना श्रीराम. सुखे आनंद तो, नाना दुःखे कष्टी होतो, देहे धरितो आणि सोडितो नाना प्रकारे श्रीराम. एकलाची नाना देह धरी, एकलाची नटे परोपरी, नट नाट्य कळा कुसरी, त्या विण नाही श्रीराम. एकलाची झाला बहुरूपी, बहुरूपी बहुसाक्षपी, बहुरूपे बहुप्रतापी आणि लंडी श्रीराम. एकलाची विस्तारला कैसा, पाहे बहुध तमासा, दंपत्य विण कैसा विस्तारला श्रीराम. स्त्रियांस पाहिजे पुरुष, पुरुषासी पाहिजे स्त्री वेश, ऐसा आवडीचा संतोष परस्परे श्रीराम. स्थूळाचे मूळ ते लिंग, लिंगामध्ये प्रसंग येणे प्रकारे, जग प्रत्यक्ष चाले श्रीराम. पुरुषांचा जीव स्त्रियांची जीवी, ऐसी होते उठाठेवी, परी या सूक्ष्माची गोवी, समजली पाहिजे श्रीराम. स्थूळा करिता वाटे भेद, सूक्ष्मी अवघेचे अभेद, ऐसे बोलणे निरुद्ध प्रत्यय आले श्रीराम. बायकोने बायकोस भोगिले, ऐसे नाही की घडले, बायकोस अंतरी लागले ध्यान पुरुषाचे श्रीराम. स्त्रीसी पुरुष, पुरुषास वधू, ऐसा आहे हा संबंध, या कारणे सूक्ष्म संवादू सूक्ष्मीचा आहे श्रीराम. पुरुष इच्छेमध्ये प्रकृती, प्रकृतीमध्ये पुरुष व्यक्ती, प्रकृती पुरुष बोलती, येण्याची न्याय श्रीराम. पिंडावरून ब्रह्मांड पाहावे, प्रचितीन प्रचिती सगळ्यावे, उमजे ना तरी उमजवावे, विवरो विवरो श्रीराम. द्वैत इच्छा होते मुळी, तरी ते आली भूमंडळी, भूमंडळी आणि मुळी रुजू पहावे श्रीराम. येथे मोठा झाला साक्षेप, फिटला श्रोत्यांचा आक्षेप, जे प्रकृती पुरुषाचे रूप निवडून गेले श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे महद्भूत निरूपण नाम समास 7वा. श्रीराम समर्थ, श्रीराम श्रीराम समर्थ. नमो गणपती मंगळमूर्ती, जयाचे जयाचे नम. निमती स्मृती, लोक भजती स्तवन करती, आत्मयाचे श्रीराम. नमो वैखरी वागेश्वरी, अभ्यंतरी प्रकाशकरी, नाना बरोवरी विवरी, नाना विद्या श्रीराम. सगळ जनामध्ये नाम, राम नाम उत्तमोत्तम, श्रम जाऊन विश्राम, चंद्रमौळी पावला श्रीराम. नामाचा महिमा थोर, रूप गैचे उत्तरोत्तर, परात्पर परमेश्वर, त्रैलोक्य धरता श्रीराम. आत्मा राम चौकडे, लोक वावडे जिकडे तिकडे, देह पडे मृत्यू घडे, आत्मया विण श्रीराम. जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, जगदात्मा, विश्वात्मा, गुप्तात्मा, आत्मा, अंतरात्मा, सूक्ष्मात्मा, देव दानव मानवी श्रीराम. सकळ मार्ग चालती बोलती, अवतार पंगतीची गती, आत्म्या करता होत जाती, ब्रह्मादिक श्रीराम. नादरूप, ज्योतिरूप, साक्षरूप, सत्तारूप, चैतन्यरूप, सस्वरूप, द्रष्टारूप जाणीदे श्रीराम. नरोत्तमो विरोत्तमो पुरुषोत्तमो रघोत्तमो सर्वोत्तमो उत्तमोत्तमो त्रैलोक्यवासी श्रीराम. नाना खटपट आणि चटपट, नाना लटपट आणि झटपट, आत्मा नसता सर्व सपाट चौकडे श्रीराम. आत्म्या विण वेडे कुडे, आत्म्या विण मडे बापुडे, आत्म्या विण थडे रोकडे शरीराचे श्रीराम. आत्मज्ञानी समजे मनी पाहे जनी, आत्मया लागुनी भुवनी अथवा त्रिभुवनी, आत्म्या विणवोस श्रीराम. परम सुंदर आणि चतुर जाणे सकळ सारासार, आत्म्या विण अंधकार उभयलोकी श्रीराम. सर्वांगी सिद्ध सावध, नाना भेद, नाना वेद, नाना खेद आणि आनंद, तेणेची करिता श्रीराम. रंग अथवा ब्रह्मादिक एकची चालवी, अनेक पहावा नित्यानित्य विवेक, कोणी एक श्रीराम. ज्याचे घरी पद्मिनी नारी, आत्मा तवरी आवडी धरी, आत्मा गेलिया शरीरी, तेज कैचे श्रीराम. आत्मा दिसे नाना भासेना, बाह्य कार्य अनुमानेना, नाना मनाच्या कल्पना, आत्मयाचे नी श्रीराम. आत्मा शरीरी वास्तव्य करी, अवघे ब्रह्मांड विवरी भरी, वासना अवघी भावना परोपरी, किती म्हणून सांगाव्या श्रीराम. मनाच्या अनंत वृत्ती, अनंत कल्पना धरती, अनंत प्राणी, सांगो किती अंतर त्यांचे श्रीराम.
अनंत राजकारणे धरणे कुबुद्धी सुबुद्धी विवरणे कळो नेदणे चुकावणे प्राणी मात्रासी श्रीराम. एकास एक जपती टपती एकास एक खपती लपती शत्रुपणाची स्थिती गती चौकडे श्रीराम. पृथ्वीमध्ये परोपरी एकास एक सेंतरी कित्येक भक्त परोपरी परोपकार करीती श्रीराम. एक आत्मा अनंत भेद देह परत्वय घेती स्वाद आत्मा ठाईचा भेद भेदही धरी श्रीराम. पुरुषास स्त्री पाहिजे स्त्रीस पुरुष पाहिजे नवरीस नवरी पाहिजे हे तो घडे ना श्रीराम. पुरुषाचा जीव स्त्रियांची जीवी ऐसी नाही उठा ठेवी विषय सुखाची गोवी तेथे भेद आहे ज्या श्रीराम. प्राण्यास जो आहार तेथे जी होती तत्पर पशुचे आहारी नर अनादरे वर्तती श्रीराम. आहार भेद देह भेद गुप्त प्रकट उदंड भेद तैसाची जाणावा आनंद वेगळाला श्रीराम. सिंधू भूगर्भीची नीरे त्या नीरामधील शरीरे अवर्णोदकांची जळचरे अत्यंत मोठी श्रीराम. सूक्ष्म दृष्टी आणि तामना शरीराचा अंत लागेना मग तो अंतरात्मा अनुमाना कैसा येतो श्रीराम. देहात्मयोग शोधून पाहिला तेणे काही अनुमानला स्थूळ सूक्ष्माचा गलबला कथा गोवी श्रीराम. कथा गोवी उगवया कारणे केली नाना निरूपणे अंतरात्मा कृपाळूपणे बहुता पाहू मुखे बोलिला इति श्रीराम. श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्माराम निरूपण नाम समास 8वा. श्रीराम समर्थ श्रीराम. एक म्हणूया. पृथ्वीमध्ये श्रीराम समर्थ. पृथ्वीमध्ये लोकनाना त्यास नाना उपासना भावार्थे प्रवर्तले भजना ठाई ठाई श्रीराम. आपुल्या देवास भजती नाना स्तुती स्तवने करीती जे ते निर्गुण म्हणती उपासनेसी श्रीराम. याचा कैसा आहे भाव मज सांगितले अभिप्राव अरे हा स्तुतीचा स्वभाव ऐसा आहे श्रीराम. निर्गुण म्हणजे बहुगुण बहुगुणी अंतरात्मा जाण सकळ त्याचे अंश हे प्रमाण प्रचित पहा श्रीराम. सगळ जनासी मानावे ते एका अंतरात्म्यास पावते अधिकार परत्वे ते मान्य कीजे श्रीराम. श्रोता म्हणे हा अनुमान मुळी घालावे जीवन ते पावे पानोपान हे सध्या प्रचिती श्रीराम. भक्ता म्हणे तुळसीवरी उदक घालावे पातरवरी परी न थिरे निमेषभरी भूमी सभेदे श्रीराम. थोरा वृक्षास कैसे करावे सेंड्या पात्र कैसे न्यावे याचा अभिप्राय देवे मज निरोपावा श्रीराम. पर्जन्याचे उदक पडते ते तो मुळाकडे येते हात चिपावे ना तेथे काय करीती श्रीराम. सकळांस मूळ सापडे ऐसे पुण्य कैसे घडे साधू जनांचे पवाडे विवेकी मन श्रीराम. तथापि वृक्षाचे निपडी पाडे जीवन घालिता कोठे पडे ये गोष्टीचे साकडे काहीच नाही श्रीराम. मागील आशंकेचे निरशन होता झाले समाधान आता गुणास निर्गुण कैसे म्हणती श्रीराम. चंचळ पडे विकारले सगुण ऐसे बोलिले येत ते निर्गुणी उरले गुणातीत श्रीराम. वक्ता म्हणे हा विचार शोधून पाहावे सारासार अंतरी राहता निर्धार नाव नाही श्रीराम. विवेकीची तो मुख्य राजा आणि सेवकाचे नाव राजा याचा विचार समजावे वाद खोटा कल्पांत श्रीराम. प्रळयी जे उरले ते निर्गुण ऐसे बोलिले येर ते अवघेची झाले मायेमध्ये श्रीराम. सेना शहर बाजार नाना यात्रा लहान थोर शब्द उठती अपार कैसे निवडावे श्रीराम. काळामध्ये प्रजन्य काळ मध्यरात्री होता निवळ नाना जीव बोलती सकळ कैसे निवडावे श्रीराम. नाना देश भाषा मते भूमंडळी असंख्याते बहु ऋषी बहुमते कैसी निवडावी श्रीराम. वृष्टी होताच अंकुर सृष्टीवरी निघती अपार नाना तारू लागल लहान थोर कैसे निवडावे श्रीराम. खेचरे भूचरे जळचरे नाना प्रकारांची शरीरे नाना रंग चित्र विचित्रे कैसी निवडावी श्रीराम. कैसे दृश्याकारले नाना परी विकारले उदंडची पैसावले कैसे निवडावे श्रीराम. पोकळीमध्ये गंधर्व नगरे नाना रंग लहान थोरे बहु अक्ती बहु प्रकारे कैसी निवडावी श्रीराम. दिवस रजनीचे प्रकार चांदणी आणि अंधकार विचार आणि अविचार कैसा निवडावा श्रीराम. विसर आणि आठवण नेमस्थ आणि बाष्कळपण प्रचित आणि अनुमान येणे रीती श्रीराम. न्याय आणि अन्याय होय आणि न होय विवेके विणकाये उमजो जाणे श्रीराम. कार्यकर्ता आणि निकामी शूर आणि कुकर्मी धर्मी आणि अधर्मी कळला पाहिजे श्रीराम. धनाढ्य आणि दिवाळखोर सावा आणि तस्कर खरे खोटे हा विचार कळला पाहिजे श्रीराम. वरिष्ठ आणि कनिष्ठ भ्रष्ट आणि अंतनिष्ठ सारासार विचार स्पष्ट कळला पाहिजे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे नाना उपासना निरूपण नाम समास 9वा. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम इथे समर्थ. थांबूया इथे संवाद वाचून घे. मी पुढच्या समासाची पहिली ओवी वाचतो नंतर सगळ्यांनी 20वा दशक 10वा समास ओवी क्रमांक 26 ते 37 नवीन लोकांसाठी सांगतोय. 20वा दशक 10वा समास ओवी क्रमांक 26 ते 37 हे आपण सगळ्यांनी वाचायचं आहे. नंतर
श्रीराम समर्थ. पंचभूते चाले जग, पंचभूतांची लगबग, पंचभूते गेली या मग, काय आहे श्रीराम. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे दे देखिले, ते जागृतीस उडाले, सहजची अनुर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्यये खुणेसी बाणावे, जन्म मृत्याच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास, साधके पहावे सावकाश, विवरता विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काये प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा, कर्तात्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, काशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुष्याचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला, आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी हे विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे, सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.
वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महानुभाव संत जनी अनुभव चाखिला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जय दासबोध ग्रंथराज प्रसिद्ध, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा नवविधा भक्ती पंथे, रामरूप अनुभवी. चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी. हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी. बद्धाची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जय दासबोधा ग्रंथराज प्रसिद्ध, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा 20 दशकींचा अनुभव जो पाहे, नित्य नेम विवरिता स्वये ब्रह्माची होये. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे, कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदयी. जय जय दासबोधा ग्रंथराज प्रसिद्ध, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा नाना देही देव एक विराजे, नाना नाटक लीळा सुंदर रूप साजे. नाना तीर्थक्षेत्री अभिनव गती माजे, अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे. जय देव आत्मा या रामा, निगमागम शोधिता नकळे गुणसीमा. जय देव बहुरूपी बहुगुणी बहुता काळांचा, हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा. युगानुयुगी आत्मा राम आमूचा, दास म्हणे महिमा न बोलवे वाचा. जय देव आत्मा या रामा, निगमागम शोधिता नकळे गुणसीमा. जय देव सुखसहिता दुःखरहिता निर्मल एकांता, कलिमल दहना गहना स्वामी समर्था. नकळे ब्रह्मादिका अंत अनंता, तो तू आम्हा सुलभ जय कृपावंता. जय देव जय करुणाकरा, आरती ओवाळू सद्गुरु माहेरा. जय देव माये विण माहेर विश्रांती ठाव, शब्दी अर्थ लाभ बोलणी वाव. सद्गुरु प्रसादे सुलभ उपाव, रामी रामदासा फळला सद्भाव. जय देव जय करुणाकरा, आरती ओवाळू सद्गुरु माहेरा. जय देव अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं भजे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरी भक्त तो शक्त कामा समारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी.
हनुमंता मुची कुळवल्ली राम मंडपा वेला गेली श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नावे आमुचे कुळी हनुमंत हनुमंता मुचे मुख्य दैवत तया वीणा मुचा परमार्थ सिद्धिते नपवे सर्वथा सायमासी हनुमंत आराध्य दैवत श्री रघुनाथ श्री गुरु श्रीराम समर्थ काय उणे दासासी दाता एक रघुनंदन वरकडलंडी देईल कोण तया सोडोनी आम्ही जन कोणा प्रती मागावे म्हणून आम्ही रामदास श्रीराम चरणी आमुचा विश्वास कोसळोनी पडो हे आकाश आणि कांची वासन पाहू स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्री रघुनाथ दैवत मारुती उपासना नेमस्त वाढविला परमार्थ रामदासी स्वधामासी जाता महाराम राजा हनुमंत तो ठेविला याची काजा सदा सर्वदा रामदासासी पावे खळी गांजिता ध्यान सांडो निधावे आपदामुपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिराम ध्यान करू जाता मन हरपले सगुणी जाहले गुणातीत जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण करी चाप बाण शोभतसे राम माझे मनी राम माझे ध्यानी शोभे सिंहासनी राम माझ्या रामदास म्हणे विश्रांती मागणे जीवीचे सांगणे हित गुज शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।